जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण रायगड किल्ल्याकडे जाणार आहोत। रायगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी, मराठा साम्राज्याचा अतिशय ऐतिहासिक किल्ला। याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची आखरी श्वास सुद्धा घेतली होती। याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे। याच किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या असे खूप साऱ्या जागा आहेत। त्या संपूर्ण जागेचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र। तर चला मग निघूया रायगड किल्ल्याकडे। किल्ले रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी। पुणे शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे। महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशाची शान आहे हा किल्ला। पश्चिम भारताच्या कोकण प्रांतात महाडच्या जवळ हा किल्ला स्थित आहे। महाराष्ट्रामध्ये कोकण म्हटलं की निसर्गरम्य वातावरण, वेड्या वाकड्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि या डोंगर रांगामध्ये हा स्थित आहे रायगड किल्ला। आता आपण किल्ल्याच्या बिलकुल समोर आलेले आहोत मित्र। किल्ल्याला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, एक चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि एक रोपवे। या किल्ल्याला 1400 ते 1500 स्टेप्स आहेत मित्र। आणि या किल्ल्यावरती पैदल पाऊल वाटाने जाण्याची मजा जी आहे ती रोपवेने बिलकुल येणार नाही, कारण आपले मावळे रोज या किल्ल्यावर त्या काळामध्ये पैदल वरी खाली चढत असायचे। त्यामुळे एकदा तरी आपण या किल्ल्यावर पैदल जाण्याचा अनुभव नक्कीच घ्यायला हवा। ऍक्च्युली या रायगड किल्ल्यालाच पहिले रायरीची टेकडी म्हणून ओळखल्या जायचं। चंद्रराव मोरे यांच्या आधिपत्याखाली ही टेकडी होती। चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते आणि या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरीच्या टेकडीचा अभ्यास केला। त्यांच्या लक्षात आलं की या टेकडीच्या बाजूला हे सह्याद्रीच्या रांगा आणि या रांगेमुळे ही रायरीची टेकडी अतिशय सुरक्षित आहे। स्वराज्याची दुसरी राजधानी निर्माण करण्यासाठी अतिशय उत्तम अशी जागा त्यावेळेला महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांना हे पण लक्षात आलं की या जागेवरून आपण खूप मोठ्या क्षेत्रावरती राज सुद्धा करू शकतो। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्रराव मोरेला एक पत्र लिहिले, तुम्हीही हिंदू आणि आम्हीही हिंदू, दोघेही मिळून स्वराज्य वाढवू। परंतु चंद्रराव मोरे हा खूप अहंकारी होता। त्याने पलटून छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते पत्र वाचलं। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांना चंद्रराव मोरे यांनी अतिशय अहंकारामध्ये उत्तर दिलं आणि त्यावेळेला फक्त 300 मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या रायरीच्या टेकडीवरती पाठवले आणि त्यावेळेला एक छोटस युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्यावेळेला चंद्रराव मोरे यांचा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडेच्या हाती मारला गेला। मग चंद्रराव मोरे अतिशय भिला, तो इकडे तिकडे पळू लागला आणि त्यावेळेला तो इकडे तिकडे पळू लागला, परंतु त्याला माहित झालं की महाराजांना माफी मागली तर महाराज उदार मनाचे नक्कीच माफ करतील। त्यावेळेला तो प्रतापगडावरती आला आणि महाराजांना माफी मागितली। त्यावेळेला 1656 मध्ये महाराजांनी ही रायरीची टेकडी जिंकली आणि या किल्ल्यावरती 1656 ते 1670 पर्यंत पूर्णतः कन्स्ट्रक्शन चालू होते आणि या किल्ल्याचे बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदुलकर यांनीच या संपूर्ण किल्ल्याचं जे आहे बांधकाम केले। या किल्ल्याचा प्रथम दरवाजा म्हणजे महादरवाजा। या दरवाजाला बघताच या दरवाजाचं कन्स्ट्रक्शन, याचा आकार गोमुख रूपी। ऍक्च्युली हे गोमुख रूपी दरवाजा का बनवला हिरोजी इंदुलकर यांनी, याच्या मागे एक रिझन आहे। दारू गोळ्याचा जे शत्रू हल्ला करायचे ते डायरेक्ट पहिले दरवाजावरती करत असायचे, तर त्यामुळं ते डायरेक्ट जे शत्रू हल्ला करतील ते डायरेक्ट दरवाजावरती नाही होण्यासाठी त्यांनी या दरवाजाचा म्हणजे या प्रथम दरवाजाचा जे आकार आहे गोमुख रूपाने केला। डायरेक्टली हल्ला हा दरवाजावर नाही व्हावा, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती सुंदर या ठिकाणी त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे या महादरवाजाचं बघा। या किल्ल्यावरती हिरोजी इंदुलकर यांनी 350 घरं बांधली। या किल्ल्यावरती 11 तळे सुद्धा त्यांनी बांधले आणि 84 पाण्याचे टाके या किल्ल्यावरती त्यांनी बनवले होते। हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जास्त मानायचे। या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज जे आहे 1670 मध्ये जेव्हा या किल्ल्यावरती आले होते, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याला बघितलं, अतिशय प्रसन्न झाले शिवाजी महाराज। हिरोजी इंदुलकर यांनी 1670 मध्ये या किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम केलं होतं। त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज
या किल्ल्यावरती आले. या किल्ल्याला बघितलं त्यांनी, ते अतिशय प्रसन्न झाले. त्यावेळेला महाराजांनी पूर्ण किल्ला परिभ्रमण केला. महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना म्हटले, इंदुलकर मागा तुम्हाला काय हवंय. तर हिरोजी इंदुलकर म्हणाले की मला काहीच पाहिजे नाही महाराज. ऍक्च्युली असं होतं की या किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन करताना हिरोजी इंदुलकर यांना आर्थिकदृष्ट्या खूप सारे प्रॉब्लेम आले. त्यावेळेला हिरोजी इंदुलकर यांनी आपलं घर सुद्धा या किल्ल्याला बनवण्यासाठी गहाण ठेवलं होतं आणि त्यावेळेला ते स्वतः आपल्या परिवारासकट या किल्ल्याच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेस या किल्ल्यावरतीच राहील. इतक्या परिश्रमातून हा किल्ला त्यांनी मिळवला आणि महाराजांपासून त्यांनी काहीच घेतलं. आणि जेव्हा हा किल्ला बघत असताना महाराज जगदेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी गेले. त्यावेळेला इंदुलकर म्हणाले की तुम्ही म्हणले होते ना इंदुलकर मागा तुम्हाला काय पाहिजे. तर महाराज म्हणाले की होय इंदुलकर, मी म्हणालो होतो काय पाहिजे सांगा. तर त्यावेळेला इंदुलकर म्हणाले की महाराज फक्त या जगदेश्वर मंदिराच्या या पायरीवरती, या प्रथम पायरीवरती हे मला मजकुराचा जे दगड मी बनवलेला आहे हे मला इथं लावायचा महाराज. तर त्यावेळेला महाराजांनी बघितलं ते दगड आणि त्यावरती लिहिलेलं बघितलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्यावेळेला महाराज म्हणाले की हा दगड इथेच का इंदुलकर, या पूर्ण किल्ल्यावरती कुठे पण तुम्ही लावू शकता. त्यावेळेला इंदुलकर म्हणाले की नाही महाराज, मला इकडे तिकडे कुठंच नाही लावायचं. मला माहित आहे की तुम्ही जेवढे पण दिवस या रायगड किल्ल्यावरती राहसाल या जगदेश्वर महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी नक्कीच येसाल आणि तुमचे हे पावन स्पर्श नेहमीच या पायरीवरती पडतील. याच्यापेक्षा अजून सौभाग्य मला काय पाहिजे महाराज. हे ऐकून महाराजाचं मन अगदी भरून गेलं. अशा प्रकारे त्यावेळेला हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असायचे. या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो दुसरं ठिकाण हे हत्ती तालाब. आता या हत्ती तालाबचं एक खूप ऐतिहासिक गोष्ट आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक या रायगड किल्ल्यावरती 6 जून 1674 ला झाला होता आणि सर्वजण आपण त्या राज्याभिषेकचा फोटो बघला तर त्या फोटोमध्ये आपल्याला एक इंग्रज दिसतो. त्या इंग्रजाचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडेन. हा इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या वेळेस होता. त्या इंग्रजांनी पाहिलं की या किल्ल्यावरती माणसांना जाण्या येण्यासाठी खूप अवघड आहे हा किल्ला. या इंग्रजांनी या किल्ल्यावरती काय पाहिलं पहिले, या किल्ल्यावरती 2 अतिशय मोठे हत्ती जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत करत होते. त्याला प्रश्न पडला की या किल्ल्यावरती साधा माणूस वर येण्यासाठी अतिशय अवघड रस्ते आहेत, तर एवढे मोठे हत्ती या किल्ल्यावरती आले तरी कसे बाबा. तर त्यावेळेला हा प्रश्न त्याने एका सैन्याला विचारला. तर मराठी सरदाराने त्याला उत्तर दिले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय उगाच नव्हे, त्यांची दूरदृष्टी होती. त्यांना माहित होते की आपला राज्याभिषेक याच किल्ल्यावरती होईल. ते जेव्हा या किल्ल्यावरती प्रथमतः आले 1670 मध्ये, त्यावेळेस त्यांनी 2 हत्तीचे पिल्ले या किल्ल्यावरती आणले होते आणि त्या पिल्ल्यांना खाऊ पिऊ घालून मोठं केलं आणि तेच 2 हत्ती या हत्ती तालाबमध्ये राहून मोठे झालेले आहेत. तेच आहे हे हत्ती तालाब. असा आहे इतिहास या हत्ती तालाबचा. आणि नंबर 3 ठिकाण हे शिरकावी देवीचं मंदिर. आणि हत्ती तालाबच्या समोर हे हत्तींना राहण्यासाठी जागा होती. आणि या बाजूला बघा शिवकालीन बाजार. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंडरमध्ये इथे बाजार भरायचा. आणि हे आहे होळीचा माळ, की इथे एक होळी पेटायची होळीच्या दिवशी आणि त्या होळीमध्ये एक नारळ ठेवला असायचा आणि ते नारळ काढल्यानंतर जळत्या होळीमधून ते नारळ काढायचं, अशा स्पर्धा असायच्या. असं म्हणतात की शंभूराजेंनी या जळत्या होळीमध्ये या ठिकाणाहून नारळ काढलं होतं आणि जे पण या ठिकाणाहून नारळ काढायचं जळत्या होळीमधून, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना बक्षीस देत असायचे. आणि इथून जसं आपण पुढे निघलो नगारखान्याकडे, इथे एक छोटंसं दगडाचं टब बनवलेलं आहे. ऍक्च्युली असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची घोडी होती, त्या घोडीला पाणी पिण्यासाठी हे बनवलं होतं. त्या घोडीचं नाव होतं कृष्णा.
आणि मित्र, हे जे समोर तुम्हाला दिसत आहे हे आहे नगारखाना. या नगारखान्यामध्ये सनई चौघडे अतिशय जोरात वाजत असायचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वागताकरिता. या नगारखान्याकडे तुम्ही पाहिले की तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल. बरोबर आहे मित्र, या नगारखान्याचीच कॉपी करून इंग्रजांनी गेटवे ऑफ इंडियाची डिझाईन बनवलेली आहे. आणि जसंच आपण या नगारखान्याच्या मध्ये आलो, हे आहे राजदरबार. 6 जून 1674 मध्ये याच राजदरबारमध्ये जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागा भट यांनी केला होता. आणि एक रहस्यमय गोष्ट या राजदरबारची की या राजदरबारवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून काही जरी बोललं तर लास्टच्या टोकापर्यंत अगदी स्पष्टपणे ऐकू यायचं. त्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारची इंजिनिअरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ॲक्च्युली या किल्ल्यावरती एक स्टोन आहे ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्यामुळे हे जे साऊंड होता छत्रपती शिवाजी महाराज त्या राजदरबाराच्या त्या टोकातून सिंहासनावरून बोलायचे, ते इको साऊंड उत्पन्न व्हायचा. त्या पूर्ण राजदरबारामध्ये त्यांचा आवाज जे घुमायचा या मॅग्नेटिक फील्डमुळे दगडामध्ये असलेल्या. तर अतिशय सुंदर अशी इंजिनिअरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते या राजदरबारमध्ये. असं म्हणतात की राज्याभिषेकच्या वेळी या किल्ल्यावरती अतिशय जास्त पाणी आणण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला राज्याभिषेक झाल्यानंतर जे पाणी उरलं ते गंगासागर तळ्यामध्ये सोडण्यात आलं. या किल्ल्यावरती ही जी जागा तुम्ही बघत आहे हे सचिवालय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा 3 एप्रिल 1680 मध्ये याच राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनाची आखरी श्वास घेतली. ही आहे शिवकालीन बाथरूम. गरम पाण्याची अतिशय उत्तम अशी सुविधा या ठिकाणी केलेली आहे बघा. ॲक्च्युली या टबमध्ये महाराज आंघोळ करायचे आणि तिकून जे आहे गरम पाणी या टबमध्ये सोडल्या जायचं. किती सूक्ष्म पारदर्शकतेनं या टबचा जे आहे बनवताना विचार केला होता हिरोजी इंदुलकरजी यांनी. या किल्ल्यावरती हे टाकसाळ आहे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे राजमुद्रा होती, जे कॉइन्स होते, हे बनवण्याची ही जागा, तिलाच टाकसाळ असे देखील म्हटले जाते. आता इथून समोर गेलं हे बघा, हे खलबतखाना. ॲक्च्युली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना काही गुप्त मोहीमबद्दल चर्चा करायची असायची त्यावेळेला ते या खलबतखान्यामध्ये गुप्त मोहीमची चर्चा करत असायचे. आणि या खलबतखान्याच्या समोरच गंगासागर तळ आहे. या गंगासागर तळ्यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेक नंतर जे उरलेलं पाणी होतं इथे सोडण्यात आलं होतं. आणि या किल्ल्याच्या बिलकुल समोर हे 2 मनोरे आहेत. ज्या वेळेला कुठलीही मोहीम महाराज जिंकून यायचे त्यावेळेला या दोन्ही मनोऱ्यावरती भगवे फडकवल्या जायचे. आणि बाजूलाच हे आहे बाले किल्ला. हे आहे राणीची वसा, म्हणजे महाराजांच्या 6 राण्यांचे राजवाडे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांच्या जर 7 राण्या होत्या तर मग इथे 6च राजवाडे कसे राण्यांचे? ॲक्च्युली छत्रपती संभाजी महाराज यांची आई म्हणजे सईबाई यांचं 1670च्या पहिलेच निधन झालं होतं. त्यामुळे राहिलेल्या फक्त 6च राण्यांची या ठिकाणी राजवाडे बनवण्यात आले होते. आणि या राणीच्या राजवाड्याच्याच बिलकुल साईडला या अष्टप्रधानाचे 8 वाडे आपल्याला दिसत आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी नेहमी या ठिकाणी तत्पर असायचे. आणि अलीकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आहे धान्य कोठार. रायगड किल्ल्यावरती धान्य स्टोअर करण्याची जागा. यानंतर आपण राजदरबार बघितल्यानंतर जसंच बाहेर आलो होतो ते टोक दिसत आहे, ते टोक आहे टकमक टोक. स्वराज्यामध्ये त्यावेळेला जे पण गद्दारी करायचे त्या लोकांना या टकमक टोकमधून खाली फेकल्या जाय. ॲक्च्युली या टकमक टोकची हाईट खूप जास्त आहे. इथून पडल्यानंतर कोणताही व्यक्ती वाचण्याचा बिलकुल चान्स नाही. त्यामुळे हे अतिशय जबरदस्त स्पॉट आहे स्वराज्यासंग गद्दारी करणाऱ्यांना सजा देण्यासाठी.
आणि या टकमक टोक वरतून एक बुरुज दिसते बघा तिकडे, त्याला म्हणतात हिरकणी बुरुज. असं म्हणतात की हिरकणी बुरुज हे नाव एका स्त्रीच्या नावावरून त्या बुरुजास देण्यात आले. त्याच्या मागे एक रहस्य आहे. ऍक्च्युली असं म्हणतात की हिरकणी नावाची एक स्त्री ती इथे दूध वगैरे वाटायची. त्यावेळेला काय झालं, एके दिवशी तिला उशीर झाला आणि नियम होता या किल्ल्याचा की 7 वाजता महाराजांनी स्ट्रिक्टली नियम काढला होता की 7 वाजता या दरवाजाचे या किल्ल्याचे जे आहे दरवाजे बंद केले जाते. आणि त्यावेळेला हिरकणी इकडे अटक. मग तिला जायचं. त्यावेळेला हिरकणीला छोटं बाळ होतं, त्यामुळे हिरकणी काय केली, ऍक्च्युली किल्ल्यावरून उतरणं काय सोपं. हिरकणी बाळाच्या प्रेमामुळे त्या हिरकणी जे बुरुज आज आपण त्याला ओळख, त्या बुरुजावरतून त्यावेळेला ते बाळाच्या प्रेमापोटी उतरली होती. सर्वांना आश्चर्यचकित झालं की हे कसं काय. तर त्यावेळेला ही गोष्ट जी आहे महाराजांच्या कानी पडली आणि असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज अतिशय आश्चर्यचकित झाले की एवढ्या मोठ्या बुरुजून ती कशी काय उतरली. त्यावेळेला महाराजांनी तिला कौतुकास्पद तिच्या आईच्या ममत्वाची परख करून तिच्या आईच्या ममत्वाचं प्रेम बघून महाराजांचं मन भरून आलं आणि त्यावेळेला महाराजांनी तिला राजदरबारामध्ये बोलवून तिची ओटी भरली आणि तिचं महाराजांनी स्वागत केलं. आता इथून आपण जसे समोर आलो मित्र, यावरती या किल्ल्यावर टाके आपल्याला पाहायला मिळतात. घराचे कन्स्ट्रक्शन तुम्हाला काही इमारती पडलेल्या आपल्याला विस्कळीत झालेल्या बघायला मिळतात. खालच्या बाजूला दारुगोळा कोठार असायचं महाराजांचं, परंतु आपण आता तिकडे नंतर बघूया जाणं झालं तर. खाली जे आहे दारुगोळा कोठार आहे. इथे आहे जगदेश्वर मंदिर आणि जगदेश्वर मंदिराचं पहिले दर्शन घेऊ. हे जगदेश्वर मंदिराच्या बिलकुल पायथ्याशी हे बघू शकता तुम्ही, इथं लिहूनच आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्यावेळेला हिरोजी इंदुलकर यांनी इथे ही स्टेप लावली होती. तर चला आता जाऊया अंदर आणि महादेवाचं दर्शन घेऊया, जगदेश्वर महादेवाचं. हर हर महादेव. इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी. चला सर्वप्रथम आपण महाराजांच्या समाधी पुढे नतमस्तक होऊया. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसनो शिवसस्या मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्र हो, अशा प्रकारे आपण या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्र हो, कॉमेंट करून नक्की कळवा. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अतिशय पावन अशा किल्ल्यावरती आपण जर गेले नसाल तर मी सर्वांना रिक्वेस्ट करतो एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या रायगड किल्ल्यावरती जा आणि राजांच्या समाधी पुढे नतमस्तक हो. जय जिजाऊ, जय शिवराय.